परमपूज्य आदरणीय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पण मी प्रथम अभिवादन करतो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे अधुरं स्वप्न आहे की प्रबुद्ध भारत, जे अशोक सम्राटांच्या जे काळात जे प्रबुद्ध भारत होतं, पूर्ण भारत हे बुद्धमय होतं आणि तेच स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, जे त्यांचं अधुरं स्वप्न आहे। बुद्धमय भारत, प्रबुद्ध भारत आणि समतामूलक समाज। तर जे महापुरुष आहे यांची जे विचारधारा आहे, यांना जर आपण समजून आणि जर यांचं पण आपण पालन करत असतो, तर यांचं पण जे विचारधारा आहे यांना पण आपल्याला समजून किंवा पालन करून आपल्याला खूप लाभ होत असतो। तर समतामूलक समाज म्हणजे ज्या संघात एका विचाराचे लोक राहत असते, ते म्हणजे समतावादी। तर एका संघात एका विचाराचे लोक राहणे हे खूप दुर्लभ आहे आणि हे खूप कठीण आहे। तर एका संघात हजारो जरी व्यक्ती असेल किंवा करोडांना जर व्यक्ती असेल, पण ज्या संघात एका विचाराची जर व्यक्ती नाही आहे, निष्ठावान व्यक्ती नाही आहे, तर तो संघ काही कामाचा नाही आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न आहे समतामूलक समाज, जे आपलं जे समाज आहे, एसटी आहे, एससी आहे, जे गोंड आहे आणि जे इतर काही आहे ज्यांवर अत्याचार होत असतात, तर यांचं जे संघटन जे राहिलं पाहिजे म्हणजे की ते समतावादी, त्यांचं जे संघटन आहे ते समतावादी राहिलं पाहिजे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करांचे आपण जे पुतळे पाहत असतो की ते एका हाताचे एका बोटाचे राहत असतात, तर ते त्याचं जे अर्थ आहे म्हणजे की दिल्लीत जे संसद आहे तिथे जाऊन बसा, मोठे जे उंच जे स्थान आहे त्याला तुम्ही आपल्या कब्जात घ्या। तर हे जे इशारे आहेत हे बहुजन समाजामध्ये जे लोक आहे, बहुजन समाजाचे जे लोक आहे त्यांच्यासाठी आहे। का बरं की हे जे समाज आहे यांच्यावर जेव्हा अत्याचार होत असते तर हे काही नाही करत असतात। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर शिका, शिकवा, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तर आपल्याला तर शिकायचे आहे आणि शिकवायचे आहे, शिकायचं आहे आणि शिकवायचं आहे, मग संघटित व्हायचं आहे। आणि जसं की महाबोधी विहार जिथे आंदोलन होत आहे, ते असे जागी आपल्याला संघर्ष पण करायचा आहे। तर आपण जेव्हा शिकून, तर आपल्याला जे मोठे जे उंच स्थान आहे, तर हे जे जागा आहे ते आपल्याला काबीज करायचे आहे। तर आपल्याला ते शिक्षण घ्यायचं आहे, पण असं तसं घ्यायचंय का नाही, तर कोणते, तर जे IAS आहे, कलेक्टर आहे, जे CM आहे, PM आहे, जसे मोठे मोठे जे पद आहे, तर हे जग आपल्याला काबीज करायचे आणि जे आपल्याला शासनकर्ती जमात बनायचे आहे। तर हे जर आपण बनलो तर पे बॅक टू सोसायटी। मग हे बनल्यावर आपण काय करणार, तर आपलं पे बॅक टू सोसायटी म्हणजे आपण जर
मोठे जर जॉबवर लागलो तर आपलं जर जे पगार राहत असते ते समजा की 100 रुपये असेल तर ते 100 रुपयातून 20 रुपये दान देणं म्हणजे की पे बॅक टू सोसायटी आपण आपल्या समाजासाठी का करतो आणि काय केलं आहे आपलं जे कार्य आहे समाजासाठी, तर ते आपल्याला आपण जर इतके मोठे झालोय तर आपल्याला जे गुरु आहे त्यांना विषयी आपल्याला भुलायचं पण नाही आहे. कारण की तेच गुरु आपल्याला लहानचे मोठे करत असतात आणि हे गुरु राहत असते. का बरं की हे गुरुमुळेच आपलं जे जीवन आहे ते खऱ्या अर्थाने घडत असते. आणि जे आजकालचे जे मुलं बाळ आहेत ते आपल्या आई बाबांनाच मोठे झाल्यावर किंवा मोठे मोठे जर पदव्या तर त्यांना भेटल्यावर तर ते आपल्या आई बाबाला सोडून टाकते आणि त्यांना आश्रमणी देऊन टाकते. तर आपल्याला आपण जर मोठे व्यक्ती बनत असतो तर आपल्याला कधीच आपल्या आयुष्यात तर आपल्या गुरुला भुलायचं नाहीये. तर गुरु हे चाहे तर आपल्याला खाली पण पाडू शकते. कारण की त्यांच्या मने तितकं बळ असते. कारण की जे गुरुपायी आपल्याला सुखकारक जे जीवन भेटत असते तर त्याच गुरुपायी आपल्याला दुःखही भेटत असते. तर आपले जे जीवनात जे गुरुचं महत्व आहे हे अत्यंत आवश्यक आहे आणि यांचे जे वाणी आहे यांचे जे सत्य वचन आहे ते आपल्याला पालन करायचे आहे. तर आणि जे आपल्या विश्वात भारतात जे मानवतावादी महापुरुष घेऊन गेलेले आहे जसे की संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर, संत रविदास, तर हे जे संत आहे तर यांच्यावर पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांचे जे अधुरं स्वप्न आहे तर ते पण आपल्याला पुढे न्यायचे आहे. तर आपण जेव्हा आपल्या शिकून जर मोठे होऊन शासनकर्ती जमात बनत असतो तर आपल्याला ते बनून पण आपल्याला बाबासाहेबांचं जे मिशन आहे, भगवान बुद्धाचं जे मिशन आहे याला आपल्याला पुढे कसं न्यायचं आहे. तर ते आपल्या समाजात 4 प्रकारचे लोक राहत असते. तर पहिले असते चमचा आंबेडकरवादी, म्हणजे की जो चमचागिरी करत असतो, इकडची गोष्ट तिकडे आणि तिकडची गोष्ट इकडे, म्हणजे की चमचा आंबेडकरवादी. दुसरा असतो पहिला असतो की पुजारी आंबेडकरवादी, जो फक्त पूजा करत असतो. फक्त त्याचं 14 ऑक्टोबर आणि 14 एप्रिल ना 6 डिसेंबर लागे तर बुद्ध पौर्णिमा ह्या महत्वाच्या दिवशी फक्त तो विहारात येऊन पूजापाठ घेऊन शील घेत असतो, म्हणजे की ते पुजारी आंबेडकरवादी. आणि जे दुसरं आहे बैमान आंबेडकरवादी, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे आणि जे भगवान बुद्धाचे मिशन आहे आणि जे संतांचे जे मिशन आहे, महापुरुषांचे जे मिशन आहे, यांना जे बैमान होत असतो, म्हणजे की ते बैमान आंबेडकरवादी. मग तिसरा असतो की ते चमचा आंबेडकरवादी, जे चमचागिरी करत असतो, तर ते चमचा आंबेडकरवादी. चौथं असते मिशनरी आंबेडकरवादी. मिशनरी आंबेडकरवादी म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे मिशन आहे, जे बुद्धांचे मिशन आहे, जे महापुरुषांचे मिशन आहे, जे संतांचे मिशन आहे, जे शिवाजी महाराजांचे मिशन आहे, जे कार्य आहे त्यांना ते फॉलो करत असतात आणि त्यांचे जे कार्य आहे ते समाजात नेत असतात आणि
ते जे फाटा आहे त्यांचं जे कार्य आहे ते समाजाला सांगून, समाजाला प्रेरित करून आपल्या समाजाला ते मदत करत असतात. तर ते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे यांना जर कोणी पुढं नेत असेल तर ते मिशनरी आंबेडकरवादी. तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे तर ते आतापर्यंत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन आहे ते कांशीरामजी साहेब यांनी चालवलेलं आहे. आणि आता जे चालवत आहे सध्या तर मिशनरी आंबेडकरवादी चालवत आहे. तर आपल्याला पण जे आपल्याला आता शासनकर्ती जमात बनायचं आहे, जे उंच स्थान आहे, जे उंच जे पद आहे, त्यांचे जे महत्वाचे जागा आहे ते आपल्याला काबीज करायचे आहे. आणि जे आपल्याला मिशनरी आंबेडकरवादी बनून जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात की चळवळीचा एक कार्यकर्ता याच्या आर्थिक दृष्ट्या मजबूत राहायला हवे. तर एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण देत असताना लाखो हजारो लोक असताना ते भाषण देत असतात. तर त्या भाषणामध्ये ते इतकं ते त्यांचं प्रेरित भाषण असते की एक जे मुलगा असते 18 वर्षाचा त्यांचे जे भाषण ऐकून तो म्हणत असते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी तुमचे जे कार्य आहे ते पुढे नेणार. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात की त्याला तू कितवी शिकून आहे. तर तो म्हणत असतो की मी 10वी नापास आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत असतात की चळवळीचा जो कार्यकर्ता आहे याच्या आर्थिक दृष्ट्या मजबूत राहायला हवे. तर आपल्याला शासनकर्ती जमात होऊन जे महत्वाचे जगा आहे त्याला काबीज करून आपल्याला मिशनरी आंबेडकरवादी बनायचं आहे. मिशनरी म्हणजे की जे डॉक्टर आंबेडकरांचे जे मिशन आहे, महापुरुषांचे मिशन आहे, जे संतांचे मिशन आहे, जे मानवतेवाद्यांचे मिशन आहे, या मिशनला पुढे नेणे म्हणजे मिशनरी आंबेडकरवादी. तर आपल्याला आपल्या जीवनात शासनकर्ती जमात बनून आणि मिशनरी आंबेडकरवादी बनून एकनिष्ठ भाव ठेवून जे मिशन आहे त्याला पुढे न्यायचे आहे. आणि आपण जर हे मिशन जर पुढे नेत असतो तर ह्या मिशन ना पुढे नेत असताना किंवा आपले जे पद भेटत असतात या पदावर महत्वाच्या जागाचे काबीज केल्यावर आपण पण आपल्या जे गुरु आहे त्यांना ते आपल्याला भुलायचं नाही आहे. का बरं की जे आपण महत्वाच्या जागा काबीज करत असतो म्हणजे की ते गुरुचं जे त्याच्यामध्ये महत्वाचं सहकार्य राहत असते, त्यांचेच ते मार्गदर्शन राहत असते. कारण की धर्म नाही भेटला तर मनुष्याचे जीवन हे व्यर्थ आहे. तर जे आपल्याला धर्मगुरू राहत असते त्यांचा पण आदर करणे आणि आई वडिलांचे आदर करणे हे खूप महत्वाचे आहे. आणि मी इथेच आपल्या शब्दांना विराम देतो. साधू साधू साधू.